परमपूज्य आई कलावती देवी चरित्र भाग 10 विवाह व संसार. बाळला 15वे वर्ष लागले तिच्या विवाहाचा योग जुळून आला. सीतामाई बाबूरावांना म्हणाल्या, अहो, आपली बाळ सकाळी उठल्यापासून रात्री निजेतोपर्यंत एकसारखी देव देव करीत असते. तेव्हा लग्न झाल्यावर हिचे संसारात मन रमेल ना. इतक्यात बाळ तेथे आली आणि बाबूरावांना उद्देशून म्हणाली, अण्णा, तुम्ही माझे लग्न करू नये. मी मीराबाईप्रमाणे सदा कृष्णप्रेमात रंगून राहणार. तिचे हे बोलणे ऐकून बाळ लग्न जरी झाले तरी त्यामुळे कृष्णावर प्रेम करायला काहीच अडचण पडत नाही. संसारात असून सतदेवाचे स्मरण ठेवणे हिलाच खरी भक्ती म्हणतात. एकनाथ, नामदेव, तुकाराम या सर्वांनी संसारात राहूनच देवाला आळविले आहे असे बाबूरावांनी तिला समजावून सांगितले. पुढे थोड्याच दिवसात बाबूरावांच्या स्नेहाकडून खालील मजकुराचे पत्र त्यांना आले. एम. राजगोपाल यांच्या पत्रिकेशी ची रुक्माबाईची पत्रिका उत्तम जुळते. दक्षिण अर्काटात कडलूर जिल्ह्यातील तिरकोईलूर या गामवी हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव हे पण पोलीस इन्स्पेक्टर होते. यांचे मूळचे गाव दक्षिण कांडा जिल्ह्यातील मल्लापूर हे होय. तेव्हा तुमचे मत काय ते सत्वर कळवा. पत्र पाहताच बाबूरावांना पूर्णानंद स्वामींच्या वचनाची आठवण झाली. त्यांनी लगेच मुहूर्त ठरवून परत टपाली त्यांना पत्राचे उत्तर पाठविले. 8 दिवसात लग्नाची सर्व तयारी झाली. आदल्या दिवसापर्यंत भाडी मंडळींनी एकमेकांना पाहिलेही नव्हते. इतकेच नव्हे तर वधूवरांनी देखील अंतरपाट बाजूला सारल्यावरच एकमेकांना पहिल्यांदाच पाहिले. रुक्माबाईंचा लग्नसमारंभ गोकर्ण येथील भंडीकेरी मठात झाला. श्री राजगोपाल यांना रजा जास्त नसल्यामुळे लग्न उरकल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच सर्व मंडळींसह ते गामवी जाण्यास निघाले. बाळ सासरी जाण्यास निघाली म्हणून सुमारे 100-200 बायका मुले रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभा होता. त्यांच्या डोळ्यातून टिपे गळत होती. बोलण्याची इच्छा असून सुद्धा एकाच्याही तोंडावाटे शब्द फुटेना अशी स्थिती झाली. बाबूरावांचे तर लग्नाच्या आदल्या दिवसापासून लाल झाले होते. बाळची पण तीच स्थिती झाल्यामुळे तिने सगळ्यांपुढे फक्त हात जोडले. निघतेस मै नारायणरावांना उद्देशून म्हणाले, आमच्या बाळला उंची कपडे किंवा दागिने यांची हौस नसून केवळ पूजा, पारायण, भजन विशेष आवड आहे. तेव्हा माझे आपल्याला हेच सांगणे आहे की गामवी गेल्यावरही तिचा नित्याखंड चालू राहील याकडे आपले लक्ष असू द्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हुबळीवरूनच परत गावी जाणार आहात. तेव्हा जाता जाता परमपूज्य सिद्धारूढ स्वामींचे दर्शन घेऊनच पुढे जावे. बाबूरावांचे बोलणे नारायणरावांना पसंत पडले. त्यावर ठरल्याप्रमाणे मंडळी हुबळीला उतरून महाराजांच्या दर्शनार्थ गेली. तो दत्तजयंतीचा दिवस होता. नवदंपतींनी महाराजांना हार घालून वंदन केले. रुक्माबाईने महाराजांच्या चरणी फुले वाहून मस्तक ठेविले. त्यांच्या नयनाश्रूने महाराजांच्या पादुकांना अभिषेक झाला. लग्नाच्या 6 महिन्यापूर्वी एके दिवशी कीर्तन संपवून काही मंडळींशी बुवा बोलत बसलेले बाळने, गुरुखूड म्हणजे काय, असा बुवांना प्रश्न केला असता याचे उत्तर ब्रह्मवेत्या गुरुकडूनच मिळवायचे असते असे बुवांनी बाळला सांगितले. तेव्हांपासून आपणास तशा गुरुची कशी गाठ पडणार हाच एक विचार तिच्या मनात सारखा घोळू लागला. पण आपला तो विचार तिने कोणापुढेही प्रगट केला नव्हता. यावेळी ब्रह्मवेत्या गुरुची जरी गाठ पडली तरी पण सासरची मंडळी बरोबर असल्यामुळे ती आपले आंतरिक विचार प्रगट करू शकली नाही. परंतु महाराजांनी मनोगत ओळखून नमः शिवाय म्हणत जा, तुझी इच्छा सफल होईल, असे म्हणून त्यांनी रुक्माबाईंच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. महाराजांकडून मिळालेला नमः शिवाय रूपी अमोलिक मणी अत्यंत प्रेमाने व आदराने कंठात धारण करून त्यांचा अभ्यवचनरूपी प्रसाद पदरी बांधून रुक्माबाई सासरच्या मंडळीसह तिरकोईलूर येथे सुखरूपपणे जाऊन पोहोचल्या. क्रमशः माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.